नमस्कार मंडळी, मी आशिष धुरे द माईक जंक्शनच्या नवरंग नारी या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आहे दिवस 5वा आणि या दिवसाच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत सौ गायत्रीताई सचिन वाकचौडे. ताई नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप छान वाटतंय. मी सौ गायत्री सचिन वाकचौडे. आपण या नवरंग नारी या कार्यक्रमामध्ये या 9 दिवसांमध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना तुम्ही इथे बोलवून त्यांची जी मुलाखत घेत आहे आणि त्यामध्ये तुम्ही मलाही सामील करून घेतलं त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे आभार. थँक्यू ताई. मला थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मी ह्या पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये 2008 पासून आहे. तसेच माझ्याकडे महिला बचत गट पण आहेत. मी स्वतः महिला बचत गटाची अध्यक्ष आहे. उडान वस्ती स्तराची अध्यक्ष आहे. बहुजन विकास आघाडीची महिला अध्यक्ष आहे आणि स्वतःचं माझं प्रतिष्ठान आहे साई स्वरूप प्रतिष्ठान, त्याची मी अध्यक्ष आहे. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. साई स्वरूपमध्ये काय काम होतं? म्हणजे महिलांना आपण रोजगार देतो, या निमित्ताने महिला जमा होतात, थोडीशी बचत आपली जमा करतात, त्या अनुषंगाने थोडंसं कर्ज मिळतं. त्या कर्जाचं रूपांतर विविध व्यवसायात होतं. छोटा मोठा व्यवसाय करतात. कुणाचं वडापावची गाडी आहे, कुणाचं सकाळचं छान नाश्त्याचं गाडी आहे, असं विविध त्यांचे रोजगार चालू असतात. आणि वस्ती स्तरमध्ये म्हणजे कसं 10-12 बचत गट मिळून हा वस्ती स्तर असतो. म्हणजे थोडीशी मेजॉरिटी होते आणि ह्या अनुषंगाने वस्ती स्तराच्या आपल्याला महानगरपालिकेमार्फत एक अनुदान मिळते 50,000 रुपयांचं. मग हे 50,000 रुपयांचं अनुदान आहे, हेही आपण महिलांमध्ये वाटप करतो. त्याला त्यांचा म्हणजे लाभ घेता येतो आणि इथून रोजगार निर्मिती सुरू होते. म्हणजे एकंदरीत तुमचे जे दोन्ही साई स्वरूप प्रतिष्ठान आणि वस्ती स्तर संघ उडान हे दोन्हीही महिलांसाठी कार्यरत आहेत. आणि माझ्या साई स्वरूप प्रतिष्ठान मार्फत पण आपण बरेचसे प्रोग्राम दिलेले आहेत. मग आरोग्य शिबिर म्हणा, पुन्हा महिलांना प्रशिक्षण म्हणा, परत पालकांसाठीची शाळा, असे विविध कार्यक्रम आपण राबवलेले आहेत. तसंच गरीब गरजूंना आपण अन्नधान्य वाटप, परत मुलांना बॅगा वाटप, विधवा महिलांना साड्या, सगळं म्हणजे हे सगळे कार्यक्रम करत राहतो. म्हणजे तुम्ही एक मोठ्या बहिणीसारखं महिलांना आधार देतात, त्यांच्या ताई बनून राहतात. आणि मग म्हणजे त्या महिलांकडून तुम्हाला इन रिटर्न काय असं? काही नाही, आदर्श म्हणजे काय असं काही नाही की बाबा ताईंना कधीच कुठल्या गोष्टींचं मोठेपणा नाहीये. त्या जनमानसात जशा आहेत तशाच वागतात, त्यांच्यासारखेच राहतात. कुणाचं काय सुख आहे, कोणाचं काय दुःख आहे तिथे नाही. आणि किती वर्ष झाले तुम्ही या सगळ्या गोष्टी सांभाळताय? 2008 पासूनच तुम्ही या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली. मी ऐकलं होतं की तुमचे वडील जे आहेत ते एडिटर आहेत, संपादक आहेत. त्यांच्याबद्दल आणि तो वारसा तुमच्याकडून तिकडून या सगळ्या गोष्टींचा? म्हणजे माझा जन्म कांदिवलीचा आहे. अच्छा. माझ्या वडिलांना पहिल्यापासून नोकरीची अजिबात हे नव्हतं की स्वतःचा बिझनेस. मग आमचं महामुंबई प्रकाशन म्हणून मासिक होतं. मासिक झाल्यानंतर मग त्यांनी साप्ताहिक न्यूजपेपर काढायला सुरुवात केला. साप्ताहिक झाल्यानंतर इथे नालासोपारात आल्यानंतर एक 10वी माझी झाली. त्यानंतर 9वी-10वीच्या दरम्यान त्यांनी स्वतःचा डेली कराळे समाचार हा न्यूजपेपर चालू केला. त्याच्यामध्ये हळूहळू करून मी DTP ऑपरेटर म्हणून तिथे शिकले. आणि जे मी चालू केलं काम ते मी तिथेच काम चालू केलं. मी सकाळमध्ये पण काम केलंय, नवाकाळमध्ये पण मी काम केलं ऍज अ DTP ऑपरेटर. 8 नंबरचं पेज होतं मला, तिथे मी काम केलेलं आहे. अच्छा, म्हणजे न्यूजपेपर मध्ये असं नंबर वाईज DTP ऑपरेटर असतं, पेज नंबर वाईज. फर्स्ट पेजचा वेगळा, सेकंड पेजचा वेगळा असं. तुमचं बालपण कसं होतं ताई? बालपण छान होतं. म्हणजे कसे होतं तुम्ही बालपणी? पण तुम्ही अशाच रोकठोक होता? थोडं डॅशिंगच, रोकठोकच वागणं माझं होतं पहिल्यापासूनच. आणि कसं न्यूजपेपर असल्या कारणाने राजकारणाशी माझ्या बाबांचा संबंध होताच. त्याच्यामुळे मला राजकारण म्हणजे असं नवखं नव्हतं वाटत. तर एक आवडच होती मला. आणि त्यानंतर मग सचिन बरोबर लग्न झालं. बापूंची आणि माझ्या वडिलांची मैत्री. तर या मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये झालं. आणि मग त्यानंतर बापूंना असं वाटलं की माझी सून करू शकते ह्या सगळ्या गोष्टी. बाबा तिला आवड पण आहे, माणसांशी कसं बोलणं, काय करायचं काय नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं चांगलं ज्ञान आहे. त्याच्यामुळे बापूंनी मला सांगितलं की तू राजकारणात सक्रिय हो. आणि बापू आमचे नगरसेवक होते, म्हणजे माझे मोठे सासरे पण आणि बापू पण हे नगरसेवक होते त्यावेळेस वसई विकास मंडळचे. अच्छा.
आणि आप्पांबरोबर ते काँग्रेस पासून आहेत सोबत. ओके. असं आहे. जेव्हा त्यांची निशाणी चष्मा होती तेव्हापासून बापू आमचे आप्पांच्या जोडीला आहेत. आप्पांच्या म्हणजे असे जोडीला आहे. घरगुती संबंधच आहेत आपले त्यांच्याशी. असं. हा हा. मग बापू म्हणजे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ताई ज्यांचं बापू असं नाव घेत आहेत त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे रमाकांत शंकरराव वाकचौडे. ते ॲडव्होकेट होते. होते. 2021ला त्यांचं निधन झालं. अच्छा. एकंदरीत तुमची जी राजकीय वाटचाल होती ती इकडूनच सुरू झाली म्हणायला हरकत नाही. 100%. माझ्या बापूंनी मला म्हणजे त्याच्यामध्ये येण्यासाठी इतकं प्रवृत्त केलं की तू ये आणि हे कर. माझ्यानंतर मला तुला नगरसेवक म्हणून पाहायचंय, हे माझं स्वप्न आहे. हे बापू मला नेहमी म्हणायचे. नेहमी म्हणायचे. मग बापूंकडून तुम्ही काय शिकलात? बापूंकडनं शिकण्यासारखं भरपूर, म्हणजे जे शिकले, जे मी आज आहे, जो स्टँड मी घेतलाय, हे सर्व क्रेडिट बापूंनाच जातं. अच्छा. सर्व क्रेडिट बापूंना जातं. आणि मग बापूंचं जे तुमच्या आयुष्यातलं स्थान होतं ते तुम्ही कसं सांगा? कारण एक साईडला तुमचे बाबा होते ज्यांच्याकडून तुम्हाला पत्रकारिता म्हणा किंवा समाजकारण म्हणा ते सगळं तुम्हाला शिकायला मिळालं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा इकडे आलात आफ्टर तुमचं लग्नानंतर इकडे तुम्हाला बापूंची जी हे मिळाली, साथ मिळाली, ती राजकारणात तुम्हाला सक्रिय व्हायला मदत झाली. मग बापूंचं स्थान कसं होतं? बापूंचं स्थान भरपूर मोठं होतं माझ्या आयुष्यामध्ये. आता जी पोकळी निर्माण झाली आहे माझ्या आयुष्यामध्ये ती कधी न भरून निघणारी आहे. हे जे मी आज तुमच्याशी बोलते किंवा इतर लोकांशी बोलते किंवा माईकवर बोलते, हे सगळ्याचं क्रेडिट बापूंना जाते. नाहीतर एवढं माझ्याकडे धाडस नव्हतं की मी माईकवर बोलेल किंवा तुमच्याबरोबर आता हे आपण जे पॉडकास्ट करतोय ह्याच्यात बोलेल. एवढं डेअरिंग नव्हतं, पण बापूंमुळे खूप मला खूप मदत झाली. आणि आज बापू गेलेत तर मग म्हणजे काही सुचतच नाहीये असं. मग बापूंनी तुम्हाला असं कधी स्टेजवर बघितलं आहे का बोलताना? हो. बरेच माझे जे प्रोग्राम होते ना त्याचं अँकरिंग बापूच स्वतः करायचे. अरे वा. हा, सगळं म्हणजे स्टार्ट टू एंड बापू करायचे. माईक हँडलिंग तेच करायचे. आणि मग त्यांनी असं तुम्हाला कधी सांगितलंय का, गायत्री इकडे तू चुकली किंवा इकडे तू जास्त बोलायला पाहिजे होतं? 100%. बापूंचं हे मार्गदर्शन नेहमी असायचं की तू हे बोललंच पाहिजे होतं किंवा हे बोलू नकोस किंवा हे करू नकोस. त्यांचं म्हणजे माझ्या वडिलांनी मला जन्माला घातलं, नाव दिलं, इथपर्यंत आणलं, पण ह्या क्षेत्रात येण्यासाठी जे बापूंचं सहकार्य आहे ना ते खूप मोलाचं आहे. खूप मोलाचं आहे. मला ताई अजून तुम्हाला एक थोडंसं जरा मागे जाऊन विचारावं लागेल की आवडेल की तुम्ही बापूंचा आणि अप्पांचा जो तुम्ही इकडे नाव घेतलं त्यांचं नातं कसं होतं? खूप छान. बापूंचं सगळ्यांशीच नातं एकदम छान होतं. सर्वांशी संबंध त्यांचे चांगले होते. आप्पा म्हणा, दादा, नाना म्हणा, सगळ्यांशीच आजुशे सगळ्यांबरोबर. एक काही किस्सा आहे या लोकांबरोबरचा तुम्हाला सांगायला आवडेल बापूंसोबतचा? असं एक किस्सा सांगण्यासारखं नाहीये ना. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि कसं होतं, नालासोपाऱ्यामध्ये बापूंचं पद होतं. ह्या बहुजन विकास आघाडीचं, वसई विकास मंडळाचं. आमचे बापू जयसिंग ठाकूर काका, परत दिवाजी शेलार काका, परत आता जे वारलेत आपले स्वर्गीय राजेश यशवंत रोडे काका, ह्या सगळ्यांचा एक ग्रुप होता आणि हा ग्रुप मिळून तिथे काम करायचा. म्हणजे त्यावेळेला बहुजन विकास आघाडी पूर्ण असं म्हणजे प्रत्येक पट्टा हा वाटून दिलेला होता. विरारला आपले अजू सर आहेत, हे सगळे बघायचे. जितूबाई शाह आहे आपल्या नालासोपाऱ्यात, ते परत विरारला, वसईला, असं वेगळं वाटून दिलेलं होतं. तर त्याच्यामुळे बापू प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व असायचेच. आणि भवनला आहे ना, जसं भवन आपलं बहुजन विकास आघाडीचं भवन बांधलं गेलं त्याच्यानंतर प्रत्येक ते बापू साजरे करायचे. म्हणजे एकंदरीत राजकारणात सक्रिय भाग जो होता तुमच्या घरातून हा बापूंचा खूप मोलाचा वाटा होता आणि खूप महत्वाचा वाटा होता. खूपच महत्वाचा. नालासोपाऱ्यामध्ये हे सर्व चालू बापूंनी केलं आणि मग आता तो वारसा तुम्ही पुढे चालवला. 100% प्रयत्न तोच आहे की बापूंचं जे स्वप्न आहे की माझ्या सुनेला नगरसेवक मला पाहायचंय, तर ते स्वप्न तर ते घेऊन गेलेत. मला 100% ते पूर्ण करायला आवडेल. मी असं पण ऐकलं होतं की बापू तुम्हाला आदर्श सून म्हणायचे. 100% म्हणायचे. त्यांनी मला म्हणजे एक 10वी पासून मला त्यांनी पाहिलंय की मी घरातली कामं आवरून ऑफिस रात्री 10 10 10:30 पर्यंत चालू असायचं.
पण कधी म्हणजे माझ्या चेहऱ्यावर असं हे नसायचं की बाबा मी दमले थकले. त्यांनी ते पाहिलं की खूप मेहनती आहे आणि ही करू शकते. आणि त्या माध्यमातून त्यांनी मला मागणी घातली की तू माझी सून होशील का. अरे बापरे, म्हणजे तुमचं तिकडून तसं सुरू झालं. एवढं आमचं दोघांचं बॉन्डिंग होतं ना की माझ्या वडिलांचं पण माझ्या जोडीला एवढं बॉन्डिंग नव्हतं तेवढं माझं बापूंबरोबर होतं. अरे वा. कुठे म्हणजे मला ऑफिसला नेणं सोडणं हे सुद्धा बापू करायचे. म्हणजे लोकांना न कळणे इतकं आहे की म्हणजे मुलगी आणि वडिलांचं नातं असं वाटायचं. म्हणजे मला कधी वाटलंच नाही की ते माझे सासरे आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला सून म्हणून नाही तर तुम्हाला मुलगी म्हणूनच ऍक्सेप्ट केलेलं होतं. 100%. आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव कधीच घेतलं नाही कुठे. माझी सून, माझी गायत्री हेच त्यांचं सगळीकडे असायचं. खूप असं म्हणजे खूप रेअर असतं. रेअर असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप खरंच समाजासाठी एक उदाहरण आहे की म्हणजे म्हणतात ना की सासर म्हणजे मुलीचं दुसरं घरच असतं, पण ते असं दाखवून नाही दिलं पाहिजे की ते तिचंच घर आहे असं दाखवून दिलं पाहिजे. आणि ते बापूंनी तुम्हाला दाखवून दिलेलं. 100%. आपण आता तुमच्या एकंदरीत प्रवासाबद्दल बोलतच होतो, तर अजून याच्या व्यतिरिक्त तुमचा अजून एक व्यवसाय आहे, त्या व्यवसायाबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली माझे मिस्टर महानगरपालिकेत कामाला होते. तर ते युनियनचे लीडर पण होते. पण आपले नाना राजीव पाटील साहेब यांनी सांगितलं होतं की सचिन हे काय तू परमनंट वगैरे होण्याच्या फंदात पडू नको, होणार पण नाही आहेत. कारण कसं आता वयोमानानुसार त्या सगळ्या भरती स्टॉप झालेल्या आहेत. बरोबर. तर नानांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा सचिन एक निर्णय घेतला की आपण स्वतःचा व्यवसाय चालू करूया. मग 2012 साली यांनी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सुरुवात केली. आता सचिन साहेबांबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण ते शेवटी तुमचे साथी आहेत. हो, आणि त्यांच्या साथीनेच मी चालतीये. आणि खरोखर मला इतका चांगला नवरा मिळाला बापूंच्या आशीर्वादाने. अतिशय उत्तम माझा नवरा आहे की मला प्रत्येक गोष्टीमध्ये रात्री अपरात्री मी बाहेर पडते, कुणाचा फोन आला 2 वाजता 3 वाजता, कोणाचं पोलीस स्टेशनचं काम आहे काय आहे किंवा कुठेही म्हणजे कुठलाही कार्यक्रम असून दे, ते मला एवढा सपोर्ट करतात ना की इवन प्रवीणा आईसाहेब आहेत त्या सुद्धा सांगतात की गायत्रीच्या प्रत्येक कार्यक्रमाला सचिन अतिशय चांगली साथ देतो. आणि माईकवरून त्या बोललेल्या लिटरली की बाबा सचिन हा पडद्यामागचा कलाकार आहे. अरे वा. इतका सपोर्ट आहे मला त्याचा आणि त्याच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत पोहोचले. हे ते तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये खूप सहकार्य करतात, सपोर्ट करतात खूप. आणि मग तुमची ट्युनिंग कशी बनते या गोष्टींमध्ये? खूप छान ट्युनिंग आहे. मला असं वाटतच नाही म्हणजे इतर महिलांना एक बर्डन असतं की आपला नवरा नवरा नवरा. मला कधी असं वाटलंच नाही नवरा, कारण तो इतका मित्रासारखा माझ्या जोडीला राहतो ना. म्हणजे मला कुठली गोष्ट करायची आहे ना की त्याचं नाही कधी नसतंच की तू कर, तू निघ बाहेर. म्हणजे मला कधी असं वाटलंच नाही की मी घर आवरत बसू, घरातलं काय करू. कारण त्याने मला इतकं फ्रीडम दिलंय आणि त्याच्या साथीनेच मी इतकी म्हणजे बाहेर फिरू शकते, वावरू शकते, सगळ्यांच्या हाकेला धावू शकते. जसं बापूंचं वाक चातुर्य होतं तसंच सचिन साहेबांचं अतिशय उत्तम. त्याचं वाचन इतकं आहे आणि कुठलाही त्याला तुम्ही सब्जेक्ट द्या, टॉपिक द्या, त्याच्यावर तो इतकं बोलेल ना की माणूस अवाक होऊन त्याच्याकडे पाहत राहतो. इतका अभ्यास आहे त्याचा, दांडगा अभ्यास. म्हणजे ही लेगेसी चालू आहे. नाही, माझ्या वाचनात असं होतं की म्हणजे तुम्ही जेव्हा आपले सण येतात त्यावेळेला तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे योगदान करत असतात. हो. कसं? आता गणपती असले की आपल्या नालासोपारा वेस्टमध्ये जितकी पण मंडळ आहेत त्या मंडळांना आपण योगदान करत असतो. पुन्हा दहीहंडी आली, दहीहंडीला आपलं बऱ्याच ठिकाणी योगदान असतं. म्हणजे नालासोपारा वेस्टमध्ये जितकेही मंडळ आहेत त्या प्रत्येक मंडळांना, आता हे नवरात्री आहे, असं कुठलंही मंडळ चुकत नाही. प्रत्येकाला एक आशा असते की गायत्रीताईंकडे जावं, काय फुल नाही फुलाची पाकळी, आपल्याला मदत म्हणून. पण गायत्रीताई कधी नाराज नाही करत. कधीच. मी कधीच कुठल्या मंडळाला नाराज केलेलं नाहीये, कुठल्या व्यक्तीला नाराज केलेलं नाही. जेवढं आपल्याच्याने बनेल इतकं आपण योगदान केलेलं आहे. दिलखुलासपणे. दिलखुलास. आणि मध्ये हे पण असं होतं की म्हणजे मी असं मला कळालेलं की तुम्ही मुलींसाठी म्हणजे लहान मुलींसाठी. ऍक्च्युली काय झालंय आता म्हणजे मुलींना कळत नाही की नेमका स्पर्श कसा असतो कसा नसतो. गुड टच बॅड टच जाणीव संस्था आहे आपली विरारची अजीव सरांचीच. अजीव पाटील सर आहे त्यांची. तर त्या संस्थेमार्फत आपण घरामध्ये सुद्धा मुलींसाठी शाळा भरवली होती. तसं सेंट अलोशियस शाळा आहे आणि अशा म्हणजे बऱ्याचशा छोट्या मोठ्या शाळा आहेत. त्याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट करून
तिथे आपण ही शाळा भरवली, ते सत्र चालू मग केलं. ह्या शाळेमध्ये हे सत्रांमध्ये त्या गोष्टी शिकवल्या हो जातात. हो हो. म्हणजे महिला सशक्तीकरण कसं करावं आणि ते महिला कसं सशक्तीकरण म्हणा, मुलींना म्हणजे आपण असं आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षामार्फत हेच सांगितलं जातं की नुसतं महिलांसाठीच काम नका करू, तर आपण जिथपर्यंत पोहोचू शकतो ग्राउंड लेवलला जे काही करू शकतो, तर त्या पद्धतीने म्हणजे मी कुठलंही काम असं सोडलेलं नाही की जिथे मी कमी पडेल. वाह, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक घटकाचा समाजातला आपण विचार क्रिकेटचे करतात. किट वाटलेले आहेत, क्या क्रिकेट बात आहे. टुर्नामेंट आहेत, जितक्या पण क्रिकेट टुर्नामेंट होतात हम्म. प्रत्येक जणांना एक वेगळी आशा असते की गायत्री ताईंकडे जावं, असं आहे. गायत्रीताईंचं इन टर्म्स ऑफ फायनान्स हा सपोर्ट असतोच, येस, पण मार्गदर्शन पण आहेच. मार्गदर्शन पण असतं, जाऊन तिथे मी स्वतः उपस्थित राहूनही सपोर्ट असतो. अच्छा, म्हणजे तुमची उपस्थितीच हे त्यांच्यासाठी खूप मोठं हो. असं प्रेरणा देणार आहे. हो, म्हणजे असं कुठलंच म्हणजे मॅच म्हणा, कबड्डी म्हणा, कबड्डीचे पण आपण सामने नुकतेच म्हणजे त्या एक लता भगत मॅडम आहे, त्यांनी भरवलं ते पहिल्यांदाच महिलांसाठी. हा, म्हणजे मुली अच्छा, आणि मुलं दोघांसाठी. मी दोघांसाठी होतं. म्हणजे आपण कुठेच असं हे करत नाही, कुणाला नाराज करत नाही. कुणी काही करतंय ना, तर त्याला आपल्याला सपोर्ट करणं सपोर्ट आपलं करायचं, प्रोत्साहन द्यायचं काम प्रोत्साहन तुम्ही द्यायचं. करतात. क्या बात आहे. आणि कर्तव्य आहे, सगळ्या गोष्टी आपण करतोय. आज आपण तेवढं कॅपेबल आपल्याला देवानी बनवलंय म्हणून आपण करतोय. आणि आप्पा दादांच्या आशीर्वादाने, आई साहेबांच्या आशीर्वादाने हे मी शेवटपर्यंत करत राहील. शिक्षण किंवा काय म्हणतात त्याला, नॉलेज, ह्या दोन्ही गोष्टी सेमच आहेत. नाही, पण आणि यांचं नॉलेजच खूप आहे. आहे. त्याच्यामुळे ते डबल ग्रॅज्युएट झालेली माणसं सुद्धा मागे Fail पडतील, आहेत एवढं माझ्या त्यांच्यासमोर. नवऱ्याचा अभ्यास आहे. आणि कसं असतं हे राजकारण म्हटलं ना की इथे मेन कसं असतं, आजूबाजूचं वातावरण खूप खराब असतं. बरोबर. तिथे नवऱ्याचा साथ, नवऱ्याचा सपोर्ट फार महत्वाचा असतो. विश्वास, सर्वात मोठी गोष्ट विश्वास. आणि त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास आहे ना, त्यामुळे मी सगळं काही करू शकतात. आता मगाशी तुम्ही जसं नाव घेतलं प्रवीणा काकींचं, मला क्युरियस आहे मी त्याबद्दल. तुमचा राजकीय प्रवास ते प्रवीणा काकी कसं, म्हणजे प्रवीणा काकींपर्यंत कसं पोहोचले? आणि आईसाहेब जेव्हा महापौर झाल्या किंवा इलेक्शन मध्ये निवडून आल्या, त्यानंतर त्यांनी जे म्हणजे सगळ्या महिलांमध्ये येणं जाणं जे सुरू केलं आणि त्यांच्यामध्ये एक वेगळंच अट्रॅक्शन आहे की महिलांना ते इतकं सुंदर मार्गदर्शन करतात. प्रत्येक महिलेच्या जवळ जाऊन त्यांच्याशी वार्ता करणं. आज पूर्ण वसई तालुक्याच्या आईसाहेब आहेत त्या, म्हणजे मी त्यांना आईसाहेब म्हणतात. हा, कारण त्यांचं एक स्थानच खूप वेगळं आहे. आणि त्यांच्या मार्फत एवढ्या महिला इथे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या. आमच्या साईनगरमध्ये एकही महिला घराबाहेर पडायची नाही. जसे ही कधीची गोष्ट आहे? आईसाहेब जसं महापौर झाल्या तशा राजकारणात जशा त्या सक्रिय झाल्या तेव्हापासून म्हणजे खूपच महिलांचा ओघ वाढला आणि त्यांच्या असण्याने खूप फरक पडतो. अच्छा, खूप फरक पडतो. त्यांना आई साहेब म्हणण्यामागचं एक काहीतरी किस्सा असेल तुमच्याकडे? दर्जा त्यांचा तेवढाच मोठा आहे ना, पूर्ण तालुक्याच्या आई आहेत त्या. जसे आप्पा बाबा आहेत तसे त्या आई आहेत. आणि खरोखर आणि आपले क्षितिज दादा आहे. आई बाबा दादा यांच्या राज्यामध्ये म्हणजे आपल्याला कधी असं रात्री अपरात्री पण आपण प्रवास करतो, इथे येतो, फिरतो, कधीच आपल्याला भीतीचं सावट नाही वाटत. बरोबर. म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली राहतोय ना. आज भलेही कोणाची सत्ता आहे त्याच्याशी घेणं देणं नाही, पण आजही आम्हाला वाटतं की आमचेच आप्पा आहेत, आमचेच दादा आहेत, आमच्याच आईसाहेब आहेत. असा आम्हाला दृढ अभिमान आहे त्यांच्यावर की त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. मला तेच विचारायला आवडेल, कारण आता तर आपले फेस्टिवल चालू, म्हणजे सण जे काही सुरू आहेत, दहीहंडीपासून जे काही सुरू होतं, आजही वसई विरारमध्ये आपल्याला बॅनर फक्त बहुजन विकास आघाडीचेच दिसतात. आघाडीचेच दिसणार ना, दुसरे कोणाचे दिसणार बॅनर? आणि त्यांच्याशिवाय आहे कोण इथे? भले ते झालं, काय झालं, ईव्हीएम मशीन घोटाळा झाला, काय झालं काय माहिती नाही, किंवा लोकांना सत्तांतर झाल्यानंतर आता जो त्रास होतोय तो कळतोच आहे. पण आप्पा दादांशिवाय इथे वाली वारस कुणीही नाही, कारण त्यांना सगळंच माहीत असतं ना. आप्पांना कुठली गोष्ट माहीत नसते. आप्पांपर्यंत सगळा प्रत्येकाचा लेखाजोखा पोहोचलेला असतो. कोण कार्यकर्ता काय करतो, कोण कार्यकर्ता काय करत नाही, हे सगळं कळतं आप्पांना. कुठल्या कार्यकर्त्याने कुठला कार्यक्रम घेतलाय हे सगळं आप्पांना माहीत असतं. त्याच्यामुळे एवढी आपली पात्रता नाही की आपण आप्पांकडे जाऊन बोलू शकतो. म्हणजे एक आपल्या घरातलं एक वरिष्ठ व्यक्ती म्हणून सगळेजण आप्पांना बघतात. आज पूर्ण वसई तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये म्हणता येईल आपल्याला. आणि त्यांचं तसं दराराही आहे. दरारा म्हणण्यापेक्षा ना, त्यांनी माणसं आहेत ना
म्हणजे कसं आहे, आपण ही माणसं जमवली, जपली. आपण प्रत्येकाला आहे ना तेवढं हे दिलं की आपण शिवाय खरोखर सांगते ना, वसई तालुक्याला वाली वारस कुणीच होऊ शकत नाही. कारण त्यांनी प्रत्येक माणसाला ना, म्हणजे किती करोडो माणसं येऊन दे त्यांच्या समोर, ते बरोबर ओळखणार कोण आलंय, कोण गेलंय, कोणाचं काय आहे, कोणाचा काय प्रश्न आहे. त्यांचं प्रत्येकावर चांगली करडी नजर असते. मला ताई एक गोष्ट म्हणजे माहिती पडलेली, जेव्हा तुमच्या घरी प्रवीणा काकी आलेल्या, तुमच्या आई साहेब आलेल्या, त्यावेळेला तुम्ही काहीतरी केलेलं. तो किस्सा मी नाही सांगणार, तो किस्सा तुम्हीच सांगा. ऍक्च्युली कसं, आपलं नवीन नवरी घरी आली तर आपण तिच्या पावलांचे ठसे घेतो. तसंच माझी अशी इच्छा होती की आई साहेबांनी माझ्या घरी एकदा तरी यावं, आणि खरोखर त्या विनंतीला मान देऊन त्या आल्या. तर आता त्यांचं वेलकम थोडंसं वेगळ्या पद्धतीने मला करायचं होतं, तर आपण त्यांचे पावलांचे ठसे घेतले. आणि त्यांना खरोखर इतका आनंद झाला की त्यांनी आप्पांना देखील सांगितलं की बघा माझी कार्यकर्ता, तिने माझ्या पावलांचे ठसे घेतलेत म्हणून. अरे वा. आणि खरोखर तो माझ्यासाठी अतिशय खूप सुंदर दिवस आहे. म्हणजे एकदम माझ्या आठवणीतला दिवस राहिला तो. प्रवीणा त्या कसं कृष्ण भक्त आहेत, हरिप्रिय आहे. खरोखर एक वेगळं तेजस्वी व्यक्तिमत्व ते आहे, आणि त्या व्यक्तिमत्वाने माझ्या घरी येणं हे फार माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जसं आपण म्हणतो की जुन्या काळांमध्ये राजा हे देशाटन करायचे, म्हणजे त्या त्यांच्या राज्यातल्या लोकांपर्यंत पोहोचायचे आणि त्यांचे सुखदुःख जाणून घ्यायचे. तसेच आप्पा आहेत, तसेच आई साहेब आहेत, तसेच दादा साहेब आहेत, सगळेच एक. म्हणजे यांनी ते चालू ठेवलेलं आहे त्या गोष्टी. इवन म्हणजे मोठेपणा नाही करत मी, बिट्टू दादांचा प्रत्येक बर्थडेला न विसरता हॅपी बर्थडे साठी मला फोन येतोच. अरे वा. म्हणजे बर्थडे ते विश करतातच मला. म्हणजे पक्षप्रमुखांकडून तुमची दखल घेतली जाते. 100% घेतली जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये फिरत असतात, वॉर्ड क्रमांक 58 आहे तुमचा, नालासोपारा, जेव्हा तुम्ही त्या वॉर्डामध्ये फिरत असतात, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं, किंवा तुमच्याकडे लोक कसे म्हणजे येतात, किंवा तुमच्याकडे येऊन काय म्हणतात की ताई, प्रत्येक वेळेला मदतीचा हात देतात की आपुलकीची थाप पण देतात? हो हो हो, मदतीचा हातही आहे, आपुलकीची साथही आहे, दोन्ही गोष्टी. तुम्ही असं पण मागे म्हणालेला होतात की तुमच्या वॉर्डमध्ये जो काही महिलांचा सहभाग आहे, एकदा तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम केलेला, त्याला तब्बल 1200 महिला तिकडे हजर होत्या. ताईंसाठी असलेलं प्रेम आहे 100%. आई साहेबांसाठी असलेलं प्रेम आहे. आणि ताईंचं माझं पण प्रेम आहे. आई साहेब तर आहेतच, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं जे काही आणि मला म्हणजे सांगायला असं मोठेपणा वाटेल की कुठलाही कार्यक्रम असून दे, मी फक्त मेसेज टाकला ना स्टेटसवर, तरी पण कितीतरी महिला येतात कार्यक्रमाला. असं त्यांना फोन करण्याची आवश्यकता नाही भासत, एका मेसेजवर माझ्या महिला पोचतात. एवढं मला महिलांचं भरभरून प्रेम आहे. मला एक विचारायला आवडेल, 2014 निवडणुकीमध्ये तुम्ही तयार होतात, आणि जर ते झालं असतं तर आज तुम्ही नगरसेविकेचा टॅग घेऊन फिरले असते. 100%. पण मग ते त्यावेळेला का नाही झालं? त्यावेळेस म्हणजे कसं, थोडंसं नवीन आहे असं मला सांगण्यात आलं की अजून तुझं वय नाही झालंय, थोडंसं काम कर, नवीन आहे, तू ऍक्टिव्ह आहेस, करू शकतेस, नंतर देऊ तुला तिकीट, असं सांगण्यात आलं. त्याच्यामुळे मी माघार घेतली, आणि मग माझ्या बहिणीला शिवसेनेतून तिकीट दिलं होतं. असं झालं होतं. मग त्यावेळेला तुम्ही बहुजन विकास आघाडी सोबतच? 100% बहुजन विकास आघाडी सोबतच होते मी. माझ्या बहिणीच्या वॉर्डमध्ये पण मी गेली नाही, तिचा प्रचारही मी केला नाही, त्या दिशेला वळलीच नाही मी. मी दुसऱ्या वॉर्डामध्ये जाऊन 60 वॉर्डामध्ये जाऊन मी प्रचार केला, पण तिथे गेले नाही. तिथे नाही गेले अजिबात. मग असं जेव्हा होतात गोष्टी, आता तुम्ही म्हणाल जसे की तुमची बहीणच होती, म्हणजे मी नातेसंबंधाला जास्त महत्व न देता मी माझ्या पक्षाला महत्व दिलं, आणि मी माझ्या पक्षाची पाईक राहिले. म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहणं काय असतं हे ताईंनी शिकवलं. 100%. त्यावेळेस मी विचार करू शकत होते की माझी लहान बहीण आहे, तर आपण तिच्यासाठी थोडं तरी जावं, किंवा कोणाशी तरी कन्सल्ट करावं, कुणाला तरी सांगावं. पण मी असं एकही चुकीचा व्यवहार केला नाही जेणेकरून माझ्या पक्षाची सीट कुठेतरी त्याला धक्का लागेल. बरोबर. असं मी अजिबात केलेलं नाही. मला माहिती आहे की आई वडील बहीण काही दुरावणार नाही, पण पक्षाशी पाईकपणा मी कायम ठेवला. ताई 2014 गेलं, 2019 आलं, 2019 पासून ते आता
आताच्या डेट पर्यंत आपल्याकडे काही इलेक्शन झाले नाहीत, हम्म. पण त्यानंतर तुमचा जो कामाचा फ्लो आहे तो इतका प्रचंड गतीने वाढला. म्हणजे मी माझ्या हे वाचण्यात पण आलं की ताई तुम्ही 2020च्या कोविडमध्ये फ्रंटलाईन वॉरियर म्हणून काम करत होता. हो, 100% करत होते. मग ते राशन दुकानाच्या बाहेर उभं राहून लोकांना राशन वाटप म्हणा, किंवा इंडिव्हिज्युअल आपल्याकडून राशन वाटप म्हणा, किंवा कोणाला ते रेमडेसिवीर इंजेक्शन ते मोफत म्हणा, किंवा ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल त्या पद्धतीने मी सहकार्य केलं. विदाऊट मास्क लावता, आणि मी कंटिन्यू घराच्या बाहेरच असायचे मास्क न लावता. मला कारण स्वतःलाच ते कसं तरी व्हायचं मास्क लावल्यानंतर. मी विना मास्क लावून भरपूर काम केलेलं आहे. शेवटी जिथे मरण आहे तिथे येणारच आहे. पण मला ही समाजसेवेची आणि राजकारणाची आवड माझ्या बापूंनी दिली, ती मी पूर्णत्वास नेली. आणि जराही म्हणजे भीती नाही वाटली तुम्हाला? अजिबात मला भीती नाही वाटली. मी असं पण नाही करायची की घरात गेल्यानंतर की मुलांनी लांब व्हा, नवऱ्यानी लांब व्हा, पहिला आंघोळ करू द्या. बिनधास्त वातावरण होतं आमच्याकडे. मग त्यावेळेस जो फॅमिली सपोर्ट होता तुमचा? खूप होता. माझ्या मुलांचा, माझ्या नवऱ्याचा. त्यावेळेस कामाला आमच्या घरातल्या बाई पण नव्हत्या, त्याच्यामुळे सगळं म्हणजे माझा नवरा ते घरातलं आवरून वगैरे मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत सहकार्य करायचे. म्हणजे आणि इव्हन माझी मुलं पण, माझ्या मुलांनी पण मला खूप सपोर्ट केला. आता यंदाचं हे इलेक्शन आपल्या दादांचं जे झालं त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही मुलांनी पार ते घरोघरी आपल्या स्लीप वाटण्यापासून, परत जाहीरनामे वाटण्यापासून, त्या मुलांनी आणि त्या मुलांच्या मित्रांनी, म्हणजे आपले युथ मुलं, भरपूर मुलांनी केलं काम ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं तुम्हाला जो सपोर्ट पाहिजे आहे तो तुमच्या बेटर हाफ कडून पण आहे आणि तुमच्या मुलांकडून पण आहे. 100% आहे. क्या बात आहे. म्हणजे खरंच एक उत्तम उदाहरण आहे तुमची फॅमिली सगळ्यांसाठी. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 21 वर्ष. आणि तुमचे दोन्ही मुलंच आहेत? हो, दोन्ही मुलगेच आहेत. कोविडमध्ये जसं आपण म्हणालो की तुम्ही फ्रंटलाईन वॉरियर म्हणून काम केलं, तसं कोविडमध्ये अजून काय काय काम केलं? जसं अन्नदान झालं, अन्नदान तर होतच राहतं, ते सगळ्यांनीच केलं, म्हणजे तुम्ही तर केलंच, आपल्या जीवदानी देवी ट्रस्ट संस्थानने पण केलं, सगळ्यांनी केलं. त्या व्यतिरिक्त अजून काय केलं कोविडमध्ये? महिलांसाठी म्हणजे कसं होतं, महिलांना रोजगार नव्हता, मग आपण एक कंपनी चालू केली गायत्री एंटरप्राइजेस म्हणून. तर तिथे फिनाईल, परत हार्पिक, ह्या सगळ्या अशा विविध वस्तू तिथे बनतात. मग रात्रीचं ते तिकडे जाऊन काम करायच्या. म्हणजे असं आपण जवळजवळ एक 50 महिलांना आपण रोजगार उपलब्ध. आपण एवढ्या गप्पा मारल्या, राजकीय म्हणजे घडामोडी ज्या काही घडल्या त्याबद्दल आपण बोललो, कोविड बद्दल बोललो. कोविड नंतर एक अशी हे आली, सिच्युएशन आली आपल्या वसई विरारमध्ये, म्हणजे तो म्हणजे 2024चा अनपेक्षित निकाल. काय म्हणाल त्याबद्दल? खरोखर अनपेक्षितच निकाल आहे हा. ईव्हीएम मशीन घोटाळा, आम्ही तर शेवटपर्यंत तेच म्हणू. 5-5:30-6 वाजेपर्यंत लास्ट मतदान होतं, तरी पण रात्रीचे 10 आणि 11 वाजेपर्यंत ते तलासरी साईडला किंवा कुठे मतदान करून घेतलं, पुन्हा त्या मशीन चेंज केल्या. म्हणजे असे बरेचसे प्रकार घडले जे जनतेला दिसले, सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. आणि आमच्या दादांचा, आप्पांचा पराभव हे आम्ही कधीच स्वीकारणार नाही. गेली 25-35 वर्ष जी सत्ता होती आपल्या, आणि होती सत्ता म्हणजे त्याचं ते खरंच जनतेसाठी काम करत होते. म्हणजे आपल्या वसई विरारमध्ये महिला रात्री 1 वाजता पण प्रवास करू शकत होती सेफ. नालासोपारा वसई विरार हे आप्पा दादांमुळे सेफ आहे. अजूनही जनतेला, आता हे नवीन लोकांची इकडे म्हणजे काय वस्ती झाल्यामुळे लोकांना अजून म्हणजे तेवढं नाही कळत आहे की कोण काय काय, कारण तिकडूनचे मुंबईचे पक्ष, मुंबईची हवा ही लोकांच्या डोक्यात आहे. पण जसं आता इथे रममान होतील, राहतील, तेव्हा कळेल की काय आप्पा आहेत आणि काय दादा आहे. पण तो निकाल असं का चेंज झाला? म्हणजे तुम्ही म्हणताय ईव्हीएम घोटाळा आहे, पण त्यावेळेला असं होतं की बरेच म्हणजे जे विरोधी पक्ष होता आपला सगळ्यात स्ट्रॉंग होता, त्याचे मोठे मोठे नेते येऊन गेले, किंवा मग त्यांचे जे खरंच आपले जे पंतप्रधान आहेत. हे बोलण्यासाठी म्हणजे आपल्याला हा विषय न घेतलेलाच बरा आहे, कारण आज भले दुसऱ्या पक्षांची सत्ता आली आहे तरी ते कुठे आहेत? तेच कुठे आहेत? आप्पा आणि दादाच आहेत सगळीकडे. आणि आता तुम्ही सत्तेचं रूपांतर केलंय, परिवर्तन केलंय, तरीही पाणी भरलं. त्यानंतर आता हे गणपतीचं विसर्जन,
ह्याच्यामध्ये माणसांची किती हाल अपेष्टा झाली, प्रत्येक बरोबर. मंडळाला किती त्रास झाला, हे पण जनता बघतेच आहे ना. बरोबर. जनतेने जरी आपण म्हणतो की ईव्हीएम मशीन घोटाळा ताई तुम्ही म्हणताय, पण त्याच्यानंतर इतरही कारण असू शकतं. असंही असू शकतं की जनतेने परिवर्तन करून पाहिलं असेल, पण शेवटी हातात काय लागलं, काहीच नाही. काहीच नाही. मग आमचे आप्पा आणि दादाच सगळीकडे आहेत आजही तेच मी त्यांना बऱ्याच मग ठिकाणी छोट्या मोठ्या गोष्टींचं उद्घाटन असून दे हो किंवा मोठ्या गोष्टींचं उद्घाटन असून दे, कुठेही आमचे आप्पा दादा आहेत. हो आमच्या आप्पांचं दादांचं ऑफिस सदैव 24 तास उघडं असतं. कुठल्या आमदारांना भेटायला एवढी मुभा असते? सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणा, सर्वसामान्य जनता म्हणा, 2 वाजता आप्पा दिवा कॉलेजला हजर असतात. कोणता माणूस असतो हजर? बरोबर. आजच्या तारखेमध्ये कुठला आमदार असा भेटेल का? आम्ही आमच्या आप्पांना माझे आमदार मानतच नाही. आमचे आमदार आप्पाच आणि आमचे आमदार आमचे बिट्टू दादाच. नाही, आजही लोक जनमानसामध्ये वसई विरारच्या आमदार म्हणून जर कोणाचं नाव येत असेल तर नाही, ती गोष्ट अजून पण हजम नाही होत नाही होत ना. कशी पचणार ती गोष्ट? न पचण्यासारखीच आहे ना. कारण याचा किस्सा माझ्याबरोबर घडलेला. हा. मी वसई पासूबंदरला होतो. त्याची रोरो सुरू झालेली आहे हा. आणि त्यावेळेला अप्पांची गाडी आली, म्हणजे अप्पा आणि त्यांचा जो ताफा असतो तो आला. अच्छा. आणि ती रोरो म्हणजे त्या स्टेशनला लागत होती आणि अप्पांची गाडी थांबली आहे. तो जो रोरोचा जो अधिकारी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जो गाडी जायला जागा देतो, हा. तो म्हणतो की आमदारांची गाडी आली आहे. मग म्हणजे आज त्या माणसाला पण तेच वाटतं की आमदार हेच आहेत. हो, 100%. कारण कसं आहे माहितीये का, नुसतं पद नाहीये किंवा पद गेलं, हे सगळ्या गोष्टी मायने ठेवतच नाही ना. माणसाशी माणसाचं माणुसकीचं जे नातं आहे ते आजही आप्पा दादा त्याच पद्धतीने निभावत आहेत. यत्किंचितही असं वाटत नाहीये की आमची सत्ता नाहीये. ते त्याच धडाडीने आणि त्याच प्रेमाने आणि त्याच उत्सुकतेने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. असं कुठला आमदार करेल? आता जो म्हणजे आता जे आहेत सत्तेमध्ये ते तरी कुठे आहेत? इतके इन्व्हॉल्व आहेत का? ते पण आहे. म्हणजे असं खूप अप्पांबद्दल किंवा दादांबद्दल म्हणजे असं खूप किस्से आहेत आणि त्यांचे किस्से ऐकण्यामध्ये ना खूप आपलं म्हणजे असं वाटतं की ते ऐकत राहावेत. आणि त्यांनी जे जनमानसासाठी काम केलेलं आहे वसईचं ते खूप मोठं आहे. म्हणजे एवढी वर्ष सत्ता सांभाळणं हे. आणि मेन म्हणजे काय असतं माहितीये का आप्पा दादांकडे, आता समजा तुम्ही माझ्या ओळखीतले आहेत किंवा एखादं थर्ड पर्सन आपल्या ओळखीचं आहे की त्यांना घेऊन जाऊन एखादं काम आप्पा दादांकडे मांडण्यापेक्षा त्यांचं मत कसं असतं की कुणीही आमच्या ऑफिसला सरळ भेट द्या, कोणाच्या थ्रू आलंय किंवा मग आप्पांनी काम केलं असं कधीच नसतं. कुणीही जा त्याला तिथे कामाचं त्यांच्या निरसन ग्राउंड लेवलवर काम कसं करावं हे अप्पांकडून शिकावं. 100%. ताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुम्ही इतकं म्हणजे राजकारणात सक्रिय आहात. 2014 पासून तुमचा प्रवास सुरू झाला, 2008 पासून, आणि 2014ला तुम्हाला पहिली निवडणूक म्हणजे माझ्या येण्यानंतरची पहिली निवडणूक होती. मला तुम्हाला हे विचारायला आवडेल, आता 2014 नंतर आता 11 वर्ष झाली. 12व्या वर्षी बहुतेक आपली निवडणुका जाहीर होऊ शकतात. तर तुमचा अजेंडा काय असेल त्या निवडणुकीसाठी? मला हेच वाटतंय की आतापर्यंत मी विदाऊट टॅग काम केलंय, तर मला आनंद वाटेल की जर ह्यावेळेस मला नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं तर मी त्या टॅगनिशी अजून जास्त काम करू शकते, अजून जोरदार तयारी, जोरदार काम करू शकतात. म्हणजे तुम्ही तयार आहात त्या गोष्टीसाठी? 100%. आणि खरोखर म्हणजे प्रबळ दावेदार म्हणून मी आहे. कारण तुम्ही म्हणजे मी पण बघितले तुमच्या विभागामध्ये, वॉर्डमध्ये गायत्रीताईंचंच नाव आहे. म्हणजे तिकडे आता कोणी आहे असेल किंवा विरोधी पक्ष असेल किंवा कोणी असेल, मित्र पक्ष असेल, पण त्यांच्या म्हणजे कसं उमेदवारीपेक्षा जास्त तुमचा आहे. माध्यमातून माझा प्रत्येक पक्षाशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे जिथे म्हणजे सेनेचे म्हणा, भाजपचे म्हणा, मित्रमैत्रिणीच आहेत सगळे माझे. तर त्यातूनही मला सांगण्यात येतं की ताई, जर तुमचा विचार करण्यात आला तर आम्ही 100% तुम्हाला सपोर्ट करू. कुठला म्हणजे सेनेच्या पण महिला माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या पदावर आहेत, भाजपच्या आहेत, अजून इतर मनसे वगैरे छोटे छोटे पक्ष दुसरे पण आहेत आपल्या इथे, त्यांच्या मैत्रिणी म्हणा. म्हणजे
महिलांनी जिथे सपोर्ट केला तिथे पुरुष हा सपोर्ट करतो. करतो. आणि त्याच्यामुळे माझं कसं प्रत्येक महिलांबरोबर नाही, माझ्या पुरुषांबरोबर पण चांगलं बोलणं आहे त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर. तर प्रत्येकाचा मला सपोर्ट हा आहेच. कारण तुम्ही ज्या प्रकारे म्हणालात की तुमच्या त्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला 1200 महिला उपस्थित होत्या. केला होता. ह्या वेळेस मी हळदी कुंकू बाहेर घेतला नाही, कारण आईसाहेबांची तारीखही मिळाली नाही. आईसाहेब कुठेतरी बिझी असल्या कारणाने घरीच घेतला. फक्त मी मेसेज टाकला. एक 600 महिला आल्या होत्या घरी. 600 महिला घरात? 600 महिला आल्या होत्या, विचार. बापरे. आणि त्या सगळ्या महिलांना तुम्ही पाहुणचार करून अगदी योग्य पद्धतीने. आणि माझ्या बचत गटाच्या ज्या महिला आहेत, मी कुठलाही कार्यक्रम केला तरी पण पूर्ण प्राधान्य, पूर्ण जे काही देखरेख आहे ही सर्वस्व त्या महिलांच्या हातामध्येच असते. हे तुम्ही इतरांना पण प्रोत्साहित करता? त्यांनाच प्रोत्साहित करते मी तर आहेच, पण तुम्ही सुद्धा या क्षेत्रामध्ये या आणि हिरिरीने भाग घ्या. आणि काय होतं, आपणच सगळीकडे पुढाकार घेऊन नाही चालत. आपल्या महिलांना जर आपण हा पुढाकार दिला तर एक वेगळं त्यांच्यामध्ये पण आनंदाचं वातावरण निर्माण होतं की बाबा आपल्याला हे सगळं करायची संधी मिळते. बरोबर. आणि आता आप्पांचा वाढदिवस येतोय 3 ऑक्टोबरला. तसं 61वी होती आप्पांची. त्यावेळेस पण आपण म्हणजे नवरात्री यात्रा, आपण यात्रा पण केलेल्या आहेत महिलांसाठी फ्रीमध्ये, 1 रुपये न घेता. पुन्हा आपण विधवांना साड्या वाटप, धान्य वाटप, परत 3 मुलींना आपण सायकल वाटप, 300 विद्यार्थ्यांना आपण बॅगा वाटप, असे बरेचसे कार्यक्रम आपण घेतलेले आहेत. अच्छा. मी बरेचदा ऐकलंय की तुम्ही विद्यार्थ्यांची फीस पण हो हे करता. ते न सांगण्यासारखं आहे, कारण शिक्षा आणि जे अन्नधान्य वाटप आहे हे न बोललेलंच बरं असते. ही माझ्या आईसाहेबांची मला शिकवण आहे. म्हणजे गायत्री जे गुप्तदान आहे ना, ते गुप्तदान खाऊन दे, त्याची वाच्यता कुठे करता कामा नये. किती तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, उदारपणा आहे की ज्या गोष्टींचं काय होतं माहिती, इतकुसं किट वाटून त्याचे 100 फोटो टाकण्यात ह्याच्यात मोठेपणा नाहीये. तर काही दान असे पण असतात की ह्या हाताला कळता कामा नये. आणि आईसाहेबांनी मला ह्या बाबतीत म्हणजे त्यांचा मी हा एक मोलाचा सल्ला की गायत्री तुझे हे करतेस हे फक्त तुझ्याकडे नोट डाऊन करून ठेव, हे कुठेही सोशल मीडियावर टाकू नको. कारण कसं असतं, घेणाऱ्यांना पण थोडंसं असं बरोबर आहे, वाईट फिलिंग नको व्हायला की बाबा हिने दिला आम्हाला आणि मग हे फोटोज टाकले. तर हे आपल्याला करायचंच नाहीये. जे काही माणुसकीचं नातं आहे ते आपल्याला जपायचं. किती माणसाच्या भावनांना पण तुम्ही किती व्यवस्थितपणे जपता. काही कर्म ही डायरेक्ट देवाकडे पण जातात ना. ह्या प्रत्येक गोष्टी काय आपल्याला सोशल मीडियावर टाकूनच काय आपण मोठे होणार आहे असं काही नाही. बरोबर आहे. आता म्हणजे जसं तुम्ही म्हणालात अन्नधान्य, विमा वाटपचं काय होतं, कसं? माझा वाढदिवस होता 30 जुलै 2022. मला वाटतं कोरोना झाल्यानंतर 22-23च्या दरम्यान आपण सगळ्या म्हणजे जवळजवळ 100 महिलांना आपण फ्री विमा काढून दिलेले आहे. फ्री विमा. आपलं कुठलंही काम असतं ते फ्रीमध्येच आपण लोकांसाठी करतो. कारण आपल्याला तेवढं म्हणजे कसं आहे, आपण कोणाच्या तरी दुःखात सामील होऊ शकतो किंवा कोणाला तरी उपयोगी पडू शकतो. बरोबर. हे देवाने आपल्याला जर दिलंय तर आपण त्याचा परिपूर्ण उपयोग केला पाहिजे. खूप शिकण्यासारखं तुमचा जो आहे, तो प्रवास जो आहे तो खूप शिकण्यासारखा आहे. कारण मी स्वतः म्हणजे सांगू नये, मी पण खूप गरिबीतून वर आलेली आहे. थोडंसं बॅड पॅच आमच्याही आयुष्यात होता जेव्हा आम्ही बाबांकडे होतो. थोडंसं कसं त्यांचं नोकरी नको, बिझनेसच हवा. मग कुठला पण बिझनेस लगेच उच्चांक गाठत नाही. एक 5-5 रुपयासाठी पण मी मेहनत केलेली. वसईच्या इंडस्ट्रीमध्ये मी काम केलेलं आहे. 1 तासाला 5 रुपये. काय म्हणतात? 40 रुपये रोज होता मला. विचार करा, 1200 रुपये मी कमवलेत महिन्याला. म्हणजे जी गरिबी आहे किंवा एक खालच्या पातळीचा माणूस कसा सर्व्हाइव्ह करू शकतो आयुष्य, बरोबर, हे मी सुद्धा उपभोगलेलं आहे. त्याच्यामुळे आज देवाने जर देण्याच्या रांगेत बसवलंय तर मी 100% देणार. क्या बात आहे. म्हणजे तुमचा जो प्रवास खरंच खूप त्या प्रवासातून शिकण्यासारखा आहे. आणि आताच्या ज्या महिला आहेत, काम करून किंवा बऱ्याच गोष्टी करून त्या सर्व्हाइव्ह करतात, त्यांना पण एक असं एक उत्तम उदाहरण आहे की घर सांभाळून, समाजकारण सांभाळून, राजकारण सांभाळून सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित करता आज मी आहे बसले ज्या ठिकाणावर, ज्याही पोस्टवर किंवा लोकांच्या महिलांच्या मनामध्ये मी जे आहे, हे जे सत्कर्म केले तेच आहे. कारण जिथे कधीतरी विचार करायचो आम्ही की 1200 रुपये आल्यानंतर घरामध्ये अन्नधान्य भरायचं, तर आज साईनाथांच्या कृपेने, बापूंच्या कृपेने, सगळ्यांच्या प्रेमाच्या आशीर्वादाने मला आज इथे बसवले की मी आज स्वतःही व्यवस्थित आहे आणि मी 4 लोकांना
कमावून देऊ शकते किंवा बरोबर. कमवायला चान्स देऊ शकते. ताई, तुम्ही जसं उल्लेख केला आता 1 तारखेला आपल्या प्रथम महापौर प्रथम राजूजी पाटील यांचा वाढदिवस वाढदिवस आहे. आणि 3 तारखेला आपले लोकनेत्यांचा हो. वाढदिवस. काय सांगाल? काय नाही, त्यांचा वाढदिवस आहे, तर या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी आपले प्रथम महापौर कामगार नेते माननीय राजीवजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तसेच आपले लोकनेते कार्यसम्राट आप्पा, त्यांचं नाव नाही घेऊ शकत, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद ताई, तुम्ही इतक्या दिलखुलासपणे आमच्याबरोबर गप्पा मारल्यात आणि प्रत्येक गोष्टीला तुम्ही जो तुमचा किंवा ती बापूंची जी शिकवण आहे ती तुमच्या बोलण्यातून आम्हाला त्याची ती एक हे मी मिळाली. शेवटला एकच सांगेल की आमच्या बापूंची जी पोकळी आहे ती कधीच भरून न निघणारी आहे. त्यांच्या अचानक जाण्याने जो त्रास झालाय आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते मला करायचं. नक्कीच मी तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू. आणि तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.